झालं चालू झालं ते. आता चालू आहे ते. आता तुम्ही ॲक्सिलेटर झालं तरी समोर जाणार नाही जोपर्यंत तुम्ही ते पायाने दाबत नाही. शेतकरी मित्रांनो, आपण झेबू या आधुनिक तंत्राच्या या मशीनवर बसलेलो आहोत. SRT धारक जे शेतकरी आहेत, SRT शेती जे करतात, जे कचपणामध्ये असेल किंवा मग जसं रॉ मटेरियल आहे खाली बुडं, त्या बुडामध्ये लावणी करायची तर प्रॉब्लेम भरपूर येतात. टोकन यंत्र कसं चालवायचं, फवारण्या कशा मारायच्या, मल्चर कसं चालवायचं, ही परिपूर्ण मशीन या SRTच्या गरजा लक्षात घेऊन तयार केलेली आहे. तर या SRTच्या गरजा लक्षात घेऊन तयार केलेल्या मशीनची आपण माहिती घेणार आहोत. याला बॅटरीवर चालणारी ही जी मशीन एकदा शेतकऱ्यांनी घेतली, चावी फिरवली की त्याच्या बऱ्याचशा प्रॉब्लेमचा सॉल्व करते असं शेतकऱ्याचं मत आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर बघत असाल तर ही बसायला खुर्ची दिलेली आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी कंट्रोलर तुम्ही दिलेलं आहे आणि सगळ्या ज्या गोष्टी आहेत प्लग अँड प्लेच्या आहेत. म्हणजे ह्या ज्या मल्चर आहेत, मल्चर ज्यावेळेस तुम्ही हे फिट करता, हे आपली ट्रॅक्टरसारखी टॅपलिंग नाही, तर हे आपण पिनं काढल्या की त्याचं हेच वेगळं करता येतं. त्याला आपल्याला अजून काय काय 200 लिटरचा ड्रमसुद्धा लावलेला आहे, त्यात फवारणीसुद्धा लावलेली आहे, हायड्रोलिकसुद्धा आहे, फवारणीचा पंपसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे परिपूर्ण असं हे जे झेबू यंत्र जे ते आपण बघत आहोत. या ठिकाणी लेबलसुद्धा दिसतं तुम्हाला SRT झेबू. आता झेबूचाही काय अर्थ असेल तर ते त्यांना आपण विचारूच. जर बघत असाल तर या ठिकाणी हा जो आहे हा फवारणीचा पंप या ठिकाणी जोडलेला आहे. नाही आताच नको. तर हे असं तुम्हाला मुडपून ठेवता येतं ज्यावेळेस तुम्हाला प्रवासाला जायचं असेल, हे बरोबर याच्या मागं बसतं. आणि जर असं जर बघितलं तुम्ही तर आता त्याला आपण चालू करून त्याचा प्रेशरसुद्धा बघू. करा बरं भाऊ चालू जरा. आता हे जे हे तुम्हाला इकडून या तुमच्या अंगावर येईल ते पंपावर. हां. आणि हे जे मशीन आहे अशा प्रकारे तणनाशक मारायचं काम, पेरल्यानंतर लगेच तणनाशक मारायचं. याला पेरणीनंतर सुद्धा आहे. तर आता जर बघत असाल तर कशा प्रकारे हा स्प्रे पडतो ते तुम्ही तुमच्या लक्षात. हां भाऊ इकडून अंगावर येईल. तर हे तुमच्या लक्षात येईल आणि याचं काम झालं की तुम्हाला हे असं मुडपून सुद्धा याला ठेवता येतं. तर हे जवळपास 6 फुटामध्ये चालत असेल. 2 बेडचं अंतर हे घेतं. आणि सर्व जे कामं आहेत हे सर्व कामं DC आधारे चालते. ही एवढीशी जरी लहानशी मोटर दिसत असेल तरी याचा जी ताकद आहे ही 3 HP मोटरची ताकद याला दिलेली आहे. तर अशा प्रकारे हे झेबू तुमच्या समोर आहे. तर SRTच्या दृष्टीने आज तुम्हाला पेरणी यंत्र सुद्धा दाखवायचं आहे. सुरुवातीला पेरणी यंत्र सुद्धा दाखवतो. तर याचं जे पेरणी यंत्र आहे, आपण असा बेड आहे गवताचा आणि त्याच्यामध्ये पूर्ण गवत झालेलं आहे, आपण राऊंडअप मारलं समजा या शेतकऱ्यांनी, तर मग पेरायचं कसं. तर हे जे तवे, ह्या तव्याच्या माध्यमातून बी खाली पडतं आणि त्याच्यानंतर ते याच्या माध्यमातून दाबल्या सुद्धा जातं. आणि जे हे यंत्र आहे, ही यंत्र याला फिट होतं. म्हणजे तुमचं कांद्या, तीळ जे काय असेल ते सगळं यांनी आपल्याला पेरता येतं. अशा सर्व गुण संपन्न म्हणू आपण त्याला SRT शेतकरी जे वापरू शकतात अशा प्रकारे. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ही मोटर जी आहे ही मोटर दिसते, ही सुद्धा 3 HPचीच मोटर आहे. 3 HP 48 व्होल्ट काहीतरी 48 व्होल्ट आहे, 300 RPM. बरं, 3000 अशा प्रकारे हे सगळं काही सिस्टीम आपण आहे ते जाणून घेणार आहोत. आणि SRTच्या दृष्टीने हे फायदेशीर कसं ते पण आपण त्यांना विचारू. तर त्यांची ओळख आपण करून घेऊ. भाऊ रामराम. रामराम. आपला एकदा परिचय करून द्या. मी राजकुमार ठाकरे. या इकडं. राजकुमार रामभाऊ ठाकरे, राहणार नांदगाव खंडेश्वर. शेत माझं वटफडी, तालुका नेर, जिल्हा यवतमाळमध्ये आहे. आपला मोबाईल नंबर. माझा मोबाईल नंबर 94 22 91 45 01 आणि दुसरा आहे 88 30 55 02 71. तर भाऊ जवळपास 5 वर्षांनी SRT शेती करत आहेत. SRT पद्धतीनं लावलेला गहू, SRT पद्धतीनं लावलेला कांदा, SRT पद्धतीनं लावलेली तूर, या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत. त्या पण आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करतो. तर आता ह्या वर्षी प्रचंड पाऊस या ठिकाणी झाला, त्याच्यामुळं ह्या वर्षी चिबडल्या कारणानं बऱ्यापैकी सगळ्या भागातच प्रॉब्लेम चालू आहे. तसं हे गड्ड्या शेती असल्या कारणानं यांचीसुद्धा ही अडचण आहेच. तर आता या झेबूविषयी आपण काय सांगाल, कारण की SRT शेतकऱ्यांना गवतामध्ये पेरणं ह्या सगळ्या अडचणी होत्याच, तर यांनी अडचणी सुटतील का, तुम्हाला काय वाटतं? पहिला प्रश्न आहे की वरदान आहे SRT मध्ये. SRT मध्ये वरदान आहे झेबू म्हणजे वरदान आहे. इथं हे पण दाखवा. तर इथं जर बघत असाल तर फाउंडर ऑफ SRT चंद्रशेखर बडसावे दादा यांचा हा फोटो तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. तर हे वरदान कसं काय बा, तुम्ही आता काय काय याला वापरू शकता हे जरा सविस्तर. आतापर्यंत कसं होतं की जरी आपण SRT कोण आलो, शेवटी काही ना काही अंशी मजुरावर अवलंबून राहत होता. कारण टोकन यंत्र काही प्रत्येक वेळ आपण काम करू शकत नाही. बरोबर. परंतु आता हा झेबू असा आहे की तुमच्या टोकनी पासून तर कापणीपर्यंत सर्वच कामं करू शकते. बरं. पेरणी त्या तुमच्या यंत्राने होईल. पहिले कचरा बारीक करणे,
मल्चर हा मल्चर आहे, मल्चरनी तुमचं गवत पूर्ण हा. किंवा मग काळी कचरा बारीक होईल, पूर्ण बारीक होऊन जाते. दसकट आतमध्ये राहते. हो. हा. आणि ज्या आपल्या अति पावसाळ्यामुळे नाल्या बुजल्या राहतात, हो. म्हणजे यासाठी बेडच्या बर. त्या दुरुस्त होतात ट्रेंचरनी. मागे ट्रेंचर येते, बर. दुरुस्तीला पाठवलेला आहे. बर. ट्रेंचरनी नाली दुरुस्त होते. त्याच्यानंतर आपण याच्यावर टोकन यंत्र लावलं की टोकन यंत्र आणि सोबतच मागे फवारणी, म्हणजे ॲट ए टाइम. बर. कारण बाकी वेळेस काय आपण पहिले टोकन यंत्रानं पहिले टोकननी करतो, नंतर मग फवारणी करतो. तर त्याच्यात समजा योगायोगानं जर 2-3 दिवस पाऊस लागून पडला, माझं मागच्या वर्षी तसंच झालं. बर. टोकननी केली, आता उद्या फवारणी करायची, तर 3-4 दिवस पाऊसच नाही उघडला, तर नशाकच मारता नाही आला. बर. तर अशा वेळेस त्या अडचणी जाते. याच्यात तो अडचण नाही आहे. बर. इथं समोर टोकननी चालू, मागे फवारणी चालू बर. तणनाशकची. बर. त्याच्यामुळे ते एक काम आपलं कामात काम झालं. हा, हा. म्हणजे त्याला डबल वेळ लागत नाही. डबल वेळ लागत. म्हणजे वेळ पण वाचला आणि गॅरंटी म्हणजे काम लगेच झालं तुमचं. बरोबर. कारण शेवटी पेरणी जेव्हा करतो आपण, तर ती शेवटी वरच्या पावसावर असते. टोकननी गेल्याबरोबर जर पाऊस येऊन पडला तर तुमचं सगळं वाया जाते. म्हणजे फवारणी वगैरे होऊ शकत नाही वेळेवर. मग तुम्ही जे आपण उगवणपूर्व जी फवारणी करतो ती अडचणीची जाते. याला तो प्रॉब्लेम नाही आहे आता. बरं. तर हे सगळं चालतं कशावरती? बॅटरीवर. हे पूर्ण बॅटरीवर आहे. बरं. आता हे मल्चरची मोटर या ठिकाणी आली, हो. हे फिरवण्यासाठी मोटर या ठिकाणी आली, हो. फवारणी पंपासाठी फवारणी पंप या ठिकाणी आला, पंपाची. त्यानंतर हा हायड्रोलिक पंप. ते हायड्रोलिक वर खाली बॅटरीवर चालणार. तर याला बॅटरी ह्या शीटाच्या खाली दिलेली, बरोबर? बॅटरी खाली दिलेली आहे. तर याला चार्ज व्हायला किती वेळ लागतो मग? 3-4 तासात चार्ज होऊन जाते. 3 ते 4 तास. हो. तर हे तुमच्या आधी पाण्याचा पंपाचा सोलर आहे, त्याने पण चार्ज होती काही? कुठल्याही याच्यावर फक्त त्याच्यात थोडं त्याचं काहीतरी Socket वेगळं बसवावं इन्व्हर्टर वगैरे लावा लागते म्हणजे त्याला. बरं. नाही तर आपण डायरेक्ट साध्या इलेक्ट्रिक घरच्या लाईनवर सुद्धा आपण चार्ज करू शकतो. त्याला किती वेळ लागतो? 3-3.5 तास. 3-3.5 तास फुल हो. होतं. आणि चालतं किती मग? चालतं फवारणी जर करायची असली तर पूर्ण 12 घंटे चालू शकते. बर. मल्चर चालवलं तर 3-3.5 घंटे. बर. त्याला जास्त ताकद लागते. हा, त्याला ताकद जास्त लागते. ट्रेंचरला पण तेवढेच घंटे लागते. बर. आणि हे पेरणी यंत्र तुम्ही दाखवले आणि ते जास्त चालू शकते कारण त्याला ताकद नाही लागत ना जास्त. ते चांगलं आहे. पण तुमचं म्हणजे जसं बेड आहे त्याच्यामध्ये उकरून ते बी टाकायचं काम करत आहे ना. फक्त वापसा पद्धत पाहिजे. हो. तो टोकन यंत्र पण वापरू शकतो आपण. बरोबर. तर ते टोकन यंत्राची पण फ्रेम बोलावली आम्ही त्यांना. बरं. आता प्रश्न असा पडतो, ही आता 200 लिटरची टाकी सुद्धा याच्यावर दिलेली आहे ना. तर हे तुम्हाला विकत जर घ्यायचं असेल तर किती मध्ये पडतंय? 6 ते 6.5 लाखामध्ये पडते. 6 ते 6.5 लाख. पण SRT शेतकऱ्यांसाठी त्यांची एक काही मला माहित नाही, पण त्यांची खास सवलत आहे. तर ते फक्त SRT शेतकरी जे करतात त्यांच्यासाठीच. ते पण जवळजवळ जुने जे शेतकरी आहेत, जवळजवळ म्हणले तर 5 वर्ष झाले तुम्हाला. 4 वर्ष. 4 वर्ष त्यांना आता ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये ते आहेत. बरं. आता याला जोडा, जाडी, जॉईंट मारणं असं काही आहे का? सोपं आहे सगळं. फक्त क्लिपच आहे. हो, म्हणजे ऍडजस्ट करावं लागेल ना. बरं. आता पेरणी यंत्र लावता येतं, याला पलटावं लागते. पिन बसलं की झालं का? हे नट बोल्ट काढून करावं लागते पेरणीच्या वेळेस. हे करावं ही फ्रेम उचला लागते. हे जे पाठीमागाना 8-9 ट्रॅक्टर मध्ये पण आपण ते करतो. ते करा. काही सगळं अडचणीचं नाही आहे. सोपंच आहे सगळं. म्हणजे हे यंत्रापासून दुसरं यंत्र बनवायला एक 15-20 मिनिटं ते लावायचं असलं तरच. बरं. नाहीतर मग काय करायचं? पेरणी यंत्र जर लावायचं आपल्याला तरच ते फक्त बदलावं लागते. बरोबर. नाही दुसऱ्याला कोणत्या त्याला काही बदलावं नाही लागत. हे असंही राहिलं बरोबर तर मागं ट्रेंचर लावू शकतो आपण. काहीच अडचण नाही. आता याला 3 चाक आहे. हे साईडचे 2 चाक आणि हे 1 चाक. आता या 2 चाकाच्या मध्ये जो स्पेस आहे तो चांगला यांनी वापर केलेला आहे की याच्यामध्ये माल वाहतुकीसाठी तुमचं टप दिलेलं दिले जातं. आणि दुसरी गोष्ट, याच्यामध्ये हे जे 2 चाक आहेत हे बरोबर बेडच्या मधून चालतात, आहे ना. तर असा प्रकारे हे झेबू यंत्र बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या बेडच्या मोडाताडी होत नाही. तर SRT धारक जे शेतकरी आहेत ते SRT धारक शेतकऱ्याच्या अडचणी लक्षात घेऊन हे बनवलेलं आहे. तर नक्कीच त्यांचं आपण दुसरे जे पिकं आहेत ते पिकं पण आपण लक्षात घेऊ की ते त्यांचे सोनामोती गहू असेल, त्यानंतर हे सगळे पिकं जे आहेत ते आपण त्यांची पिकं आता जाणून. हे हुरडा ज्वारी आहे इकडचे.